आजचा आपला दुसरा व्हिडिओ. आज आपण इथे बघणार आहोत बेसिक ऑफ स्टॉक मार्केट, बेसिक ऑफ शेअर मार्केट. तर बेसिक ऑफ शेअर मार्केट, सगळ्यात पहिले शेअर्स म्हणजे काय, व्हॉट आर शेअर्स. तर शेअर्स म्हणजे काय, तर शेअर्स म्हणजे एका छोट्या कंपनीत ते मोठ्या कंपनीत असलेला इन्व्हेस्टरचा एक छोटासा हिस्सा, ज्याला आपण म्हणतो हिस्सेदारी. या शेअर्समध्ये आपण जेव्हा पैसा लावतो तेव्हा आपण रिटर्न्स एक्सपेक्ट करत असतो. त्या रिटर्न्समध्ये आपला पैसा लॉंग टर्म ग्रोथ होत आहे, शॉर्ट टर्म ग्रोथ होत आहे, स्विंगमध्ये आपण पैसा लावत आहोत. ते डिपेंड करते मार्केटच्या मूडवर आणि तुमच्या अनालिसिसवर. तर 1992 मध्ये जेव्हा खूप मोठा फायनान्शियल स्कॅम झाला, हर्षद मेहता स्कॅम 1992, त्या टायमात फिजिकल शेअर्स राहत होते लाईक पेपर फॉर्मॅटमध्ये. त्या टायमात तुम्हाला एक पेपर फॉर्मॅटमध्ये शेअर्स भेटत होते. ते शेअर्स तुम्हाला एका ब्रोकरकडे जाऊन त्याची बाईंग सेलिंग करावं लागत होती. बट आता ते पॅटर्न 1992 पासून चेंज होऊन इलेक्ट्रॉनिक शेअर्स किंवा इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये चेंज झालाय. त्याला आपण म्हणतो डीमॅट अकाउंट किंवा डीमॅट होल्डिंग. जो तुमचा डिमटेरियलायझेशन नंबर असतो किंवा जे डीमॅट अकाउंट असते तिथे तुमचे शेअर्स आता होल्ड राहते. तर पहिल्यासारखं पेपर फॉर्मॅटमध्ये न राहता आता तुमचं जे काही शेअर्स आहे किंवा जे काही तुमचे बॉन्ड्स, इक्विटीज आणि जे काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स आहे ते सगळे तुम्हाला ऑनलाईन मोडमध्ये भेटते. तर टाइप्स ऑफ मार्केट, सगळ्यात पहिले प्रायमरी मार्केट, दुसरा आहे सेकंडरी मार्केट, तिसरा आहे डेरिव्हेटिव्ह, चौथा आहे कमोडिटीज आणि पाचवा आहे बॉन्ड मार्केट. सगळ्यात पहिले प्रायमरी मार्केट. प्रायमरी मार्केट काय असते? प्रायमरी मार्केट जिथे IPO लॉन्च होतो, जिथे कंपनीला फ्रेश पैसे भेटते, जिथे छोट्या इन्व्हेस्टर पासून मोठ्या इन्व्हेस्टर पर्यंत पैसे इन्व्हेस्ट करू शकते, हे झालं प्रायमरी मार्केट. दुसरं आहे सेकंडरी मार्केट. सेकंडरी मार्केटमध्ये काय असते, जिथे आपण डेलीचे शेअर्स बाय सेल करू शकतो, जिथे तुमचं ट्रान्झॅक्शन डेलीच्या इन्व्हेस्टर सोबत होत असते. तुम्ही रेग्युलर बेसिसवर बाय, रेग्युलर बेसिसवर सेल, हे तुम्ही सेकंडरी मार्केटमध्ये करू शकता. इव्हन सेकंडरी मार्केटमध्ये तुम्ही फ्युचर अँड ऑप्शनचे ट्रेड करू शकता. सेकंडरी मार्केटमध्ये तुम्ही स्विंगचे ट्रेड करू शकता. सेकंडरी मार्केटमध्ये टायमिंग फिक्स असते. 9:15 AM ते 3:30 PM हा सेकंडरी मार्केटचा टायमिंग असते. तिसरं आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट. डेरिव्हेटिव्ह मार्केट इज लाईक फ्युचर अँड ऑप्शन, जिथे आपण ट्रेड करत असतो. फ्युचर्स आणि ऑप्शन्स, ज्याला आपण FNO ट्रेडिंग पण म्हणत असतो, ते झालं डेरिव्हेटिव्ह मार्केट. चौथा आहे कमोडिटी मार्केट. कमोडिटी मार्केटमध्ये जिथे आपल्याला नॅचरल कमोडिटीज लाईक गोल्ड, सिल्वर, ॲल्युमिनियम, कॉपर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, निकेल, झिंक, ह्या गोष्टी आपल्याला कमोडिटी मार्केटमध्ये अवेलेबल होत असतात. पाचवा आहे बॉन्ड मार्केट. बॉन्ड मार्केटमध्ये 3 बॉन्ड्स मेजरली असतात. सगळ्यात पहिले म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्स, दुसरं आहे कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि तिसरं आहे म्युनिसिपल बॉन्ड्स. पहिले टाइप्स ऑफ शेअर्स. पहिले असते स्टेबल स्ट्रॉंग कंपनीज. दुसरं असते रिस्की पेनी स्टॉक्स, जे रॅन्डम तुम्हाला टिप्स येतात, रॅन्डम इंस्टाग्रामवर मेसेजेस वगैरे येतात की ये शेअर उठा लो, वो शेअर उठा लो. हा झाला दुसरा. पहिला फॅक्टर स्ट्रॉंग आणि स्टेबल कंपनीज. याच्यात काय असते, तुम्हाला काय चेक करायची आवश्यकता आहे? सगळ्यात पहिले कंपनीची हिस्ट्री, जे की तुम्हाला लॉंग टर्म ग्रोथ किंवा लॉंग टर्म वेल्थ बनवायसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे लंबी हिस्ट्री. दुसरा म्हणजे प्रॉफिटेबल बिझनेस आणि तिसरं म्हणजे सेफ सेक्टर. जर कंपनीचा सेक्टर सेफ नाही आहे तर कंपनी बिझनेस ग्रो नाही करू शकेल. बट सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट, इनिशियल लेवलला जेव्हा इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये येतात, रिटेल इन्व्हेस्टर्स, त्या टायमात रिस्की आणि रॅन्डम पेनी स्टॉक्सकडे जास्त अट्रॅक्ट होतात. द पॉइंट इज की त्यांचा भाव राहते छोटा, त्यांची मुवमेंट थोडी चांगली दिसते, बट त्यांचे फायनान्शियल्स पूर्णपणे वीक राहते. स्टॉक वरून खाली आलेला असतो, बट तो प्राइस तुमच्या खिशाला अफोर्डेबल आहे म्हणून तुम्ही तो घेता. पण याच्यात तुमचा वेल्थ बनणार नाही. तुमचा पैसा बिलकुल सेफ नाही आहे. तुम्ही पूर्णपणे रिस्की, मी पहिलेच लिहिलेलं आहे की रिस्की स्टॉक राहू शकतो.
बट जर आपण स्टेबल आणि स्ट्रॉंग कंपनीज किंवा स्टेबल आणि स्ट्रॉंग फंडामेंटल वाली कंपनी चूज केली तर आपला पैसा सेफ पण राहील प्लस आपला पैसा ग्रो पण होईल. आता स्टेबल आणि स्ट्रॉंग कंपनीज कोणत्या कोणत्या, तर सगळ्यात पहिलं म्हणजे एसबीआय. एसबीआयचे मोस्ट अकाउंट्स, इंडियन अकाउंट्स 80% लोकांकडे आहे एसबीआय बँकेचे अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, सॅलरी अकाउंट. बट त्या कंपनीमध्ये आपण अकाउंट खोलतो, त्या बँकेमध्ये आपण अकाउंट खोलतो, बट त्या बँकेमध्ये आपण इन्व्हेस्ट नाही करत. हा सगळ्यात मोठा एक ड्रॉबॅक आहे इंडियन इकॉनॉमीचा. त्या कंपनीमध्ये किंवा त्या बँकमध्ये आपला पैसा राहते किंवा त्या बँकेचे शेअर्स आपण घेत नाही. याचं उत्तर काय आहे मला माहित नाही, बट हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. दुसरं उदाहरण, आपण जेव्हा घर बांधतो त्या टायमात आपण सिमेंट, स्टील याचा वापर करत असतो. जेव्हा आपण सिमेंट आणि स्टीलचा वापर करत असतो तेव्हा आपण कन्झ्युमर असतो. पण तुम्हाला जर कोणी म्हटलं की स्टील कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा, सिमेंट कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा, तुमची रिॲक्शन खूप वेगळे राहते की वी डोंट वॉन्ट टू इन्व्हेस्ट. बट तुम्ही इन्व्हेस्ट का बरं करत नाही? बिकॉज तुम्हाला एक भीती असते पैसा डुबायचा. मग जर भीती आहे तर तुम्ही स्टील आणि सिमेंट का बरं यूज करता? तर या प्रकारे टाइप्स ऑफ शेअर्स असतात. हा आजचा आपला दुसरा व्हिडिओ आहे. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. शेअर तर तुम्ही करा, मला माहित आहे.